मम्मा ओरडली? हं. का ओरडली तुला? आता मी शहाणी आहे ना. हाय हॅलो नमस्कार. कसं काय मजेत ना? मी पण मजेत. तर आज कस्टमरची ऑर्डर कंप्लीट करून दिली. तोपर्यंत पहाटेच कॉल आला की ऑफिसमध्ये लवकर बोलवलंय 7 वाजता आणि चहा घेतला, ज्वेलरीचं वेट घेतलं, त्याला टॅग्स लावलेत. हे बघा असे टॅग्स लावले आणि नंतर ना प्रत्येकाचे एक एक करून वेट वगैरे घेतलं. ते वेट घेताना इतकं डोकं फिरत होतं ना, कारण ते ज्वेलरीचे पीसेस आहेत ते एकमेकात इतके अडकत होते, निघता निघत नव्हते आणि त्यात ते बारीक चेन सारखी डिझाईन असल्यामुळे तर अजून खूप असं लक्ष देऊन काढावं लागत होतं. नंतर मग प्रत्येक पीसाचे वेट घेतलं आणि नंतर एक्सआरएफ करायला लागले. आता एक्सआरएफ म्हणजे काय ते कालच्या ब्लॉगमध्ये तुम्हाला सांगितलं आहे. तुम्ही आपल्या चॅनलवरती जाऊन नक्की तो व्हिडिओ बघा. नंतर त्याचं पण एक एक पीस ठेवून एक्सआरएफ केलं. तोपर्यंत काम सुरू असताना बोलले की आता जायचं आहे आपल्याला कुठेतरी. मग मी बोलले त्यांना की कुठे जायचं आहे, तर मग त्यांनी सांगितलं शॉपिंगला जाऊयात जरा. हे ऐकून मग माझा मूड काय ऑटोमॅटिकली चेंज झाला आणि काम करायला एनर्जी मिळाल्यासारखं वाटलं आणि बोलले अजून एक काम आहे हे पण करून येऊ. मग नंतर मार्किंग करायला घेतलं. काम करताना थोड्या गप्पा मारल्या. तर गप्पा मारत असताना एक टॉपिक भेटला, नवरा बायकोमध्ये डिवोर्स का होतं. तर ती सिरियस गोष्ट आहे, पण त्यांनी वेगळीच बनवली की आमचा टॉपिक कुठल्या कुठं नेऊन पटपट काम केलं आणि नंतर ना जेवायला घरी गेलो. घर ऑफिसच्या साईडलाच असल्यामुळे आम्ही घरी जेवायला जातो. जेवलो ऑफिसमध्ये खूप खुश होते, कारण जेवण झाल्यावरती शॉपिंगला घेऊन जाणार होते. ऑफिसमध्ये पाय ठेवताच समजलं की अजून एका कस्टमरचं काम आलंय आणि ते काम करायला अजून 1-2 तास लागणार. पटापट ते काम कंप्लीट केलं. तोपर्यंत हे बोलले आणि मग गाडी काढली आणि चाललो. खूप छान वाटत आणि बघितलं स्टेशनच्या रोडनी चाललो होतो. तिथे उतरलो तर समज तिकीट्स काढायला आलो. तर आम्ही महाराष्ट्राला जाणार आहे आता दिवाळी सेलिब्रेट करायला. खूप भारी वाटलं मला एकदम. काय सांगू ती खुशी. आता फायनली आम्ही गावी तिथे गेलो आणि मग तो फॉर्म फिलअप करायला घेतला. गर्दी होती खूप, त्यामुळे खूप वेळ गेला तिथं. आणि नंतर मग शॉपिंग करायला गेलो. तुम्हाला सांगू का, इथलं स्ट्रीट मार्केट जे आहे ना ते इतकं मस्त आहे काय विचारायचं. फुल व्हिडिओ मी टाकणार आहे. आणि इथल्या मार्केटमध्ये इतकं चीप प्राईस गोष्टी भेटतात, म्हणजे ड्रेस पण इतक्या होलसेल दरात काय विचारू नका. आणि त्यांची क्वालिटी चांगली आहे. मी ड्रेस बघत होते पण कुठेच चांगला भेटला नाही. नंतर एका शॉपमध्ये थांबलो ना, म्हणजे इतकं इरिटेट झालं मला. जे पाहिजे ते लोक दाखवतच नव्हते, वेगळंच काही तर एखादा खूप दिवसांनी कस्टमर कसं सापडलं ट्रीट करायला लागले. घ्याय नो त्यांचं काम आहे, पण इतकं पण इरिटेट करू नये. कस्टमर रिटर्न तुमच्याकडे येणारच नाही. ऑलरेडी येताना खूप ऊन लागत होतं, त्यामुळे ऑलरेडी गरम झालं होतं. त्या शॉपमधल्या लोकांनी आज इरिटेट केलं. मी काही घेतलंच नाही. भाऊसाठी एक छोटी डॉल घेतली आणि तिथून निघून गेलो. तर एका टी शॉपमध्ये थांबलो आणि ऑफिसमध्ये टी आणि स्नॅक्स घेऊन जायचं होतं. त्यामुळे माझा असा खराब झालेला मूड बघून त्यांनी मला पैसे दिले आणि बोलले जो ऑनलाईन तुला ड्रेस आवडला होता तो घे, नाही तर 2 घे. पैसे त्यांनी दिलेच, त्याचं काही नाही. मूड खूप खराब झाला होता. असं होतं ना की कोणत्या तरी इच्छेने आपण गेलेलो असतो आणि काय तर होतं भलतंच. असो टी घेतला आणि नंतर ऑफिसमध्ये गेलो. ऑफिसचं काम वगैरे सगळं आवरलं आणि घरी पोहोचले. तोपर्यंत कस्टमरचा कॉल आला की त्यांना चपात्या हव्या होत्या. परत डोकं खराब झालं, कारण आता अजून घरात बसलेच नाही. तोपर्यंत त्यांचा कॉल आला. काय करणार मग, केल्या 60 चपात्या आणि कस्टमरला घेऊन नंतर रिटर्न घरातल्या जेवणाची तयारी केली. आज आईंचा आणि यांचा उपवास होता, त्यामुळे जास्ती काही नव्हतं. आमटी केली आणि तुषारसाठी चपात्या बनवून घेतल्या. भात केला आणि नंतर सगळे शेंगदाणे होते ते भाजून ठेवले. कारण आता उपवास असणार त्यामुळे शेंगदाणे सारखे लागणार म्हणून एकदम सगळेच शेंगदाणे भाजून ठेवले. सारखं कुठं भाजायचं म्हणून एकदमच सगळे भाजले. नंतर त्यातले थोडे काढून शेंगदाण्याचं कूट केलं. नंतर थोडे त्यातले काढून मिक्सरला बारीक केली. साबुदाणा खिचडी तयारीला खिचडी केली. जेवणाचं आवरलं. खूप थकायला झालं होतं आणि ऑलरेडी मूड खराब झाला होताच. मग उगाच माझा राग सायूवर निघाला, कारण सगळे टॉयज होते ते घरभर तिने पसरून टाकले होते. उगाच तिच्यावर राग केला. मग काय मनवणं गरजेचं आहे बाबा. मनवलं नाही तर मग रुसून बसतोय आमचा लड्डू. माझं खूप रडत होतं. मग काय तिला मनवलं आणि तिला बोलले तुझा एक व्हिडिओ बनव. ती कशी बोलते बघा. मम्मा ओरडली? डोळे बघू. डोळ्यातनं पाणी येते. मी का ओरडली तुला? आता मी शहाणी आहे ना. तू शहाणी नाही, तू लय आगाऊ आहेस. आता मी एक चापते ना. नमस्कार. हा ओके. मी चाव घेते. तुम्ही
आवडलं लाईक करा, शेअर करा, कमेंट करा, चॅनलला सबस्क्राईब करा. सबस्क्राईब करा. मला बोलायचंय. आधी करा. मी